शुभं करोति। निशा तुझा आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर। निशा तू प्लीज आता जा। निशा प्लीज। काय चाललंय इथे? कुठे काय? काही नाही। मी अभ्यास करत होते। अभ्यास? मी इथे झोपायला आले होते, पण तू अभ्यास करत असशील तर ठीक आहे। अगं नाही, थांब ना। नाही नको, जाते मी। तसंही तू अभ्यास करत असशील तर दिवा ऑन ठेवशील ना, मला झोप पण नाही लागणार। मी चौकात झोपते। निशाद, माझ्या प्रश्नाचं आधी उत्तर दे। कोणता प्रश्न? कुठला निशाद आवडतो की कुठला आवडत नाही? दोन्ही। आता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, न टाळता। कुठला निषाद आवडतो? दोन्ही। निशाद, सावकाश ठेव इथे। गॅस संपला होता, सांगायचं नाहीस का? कोणाला सांगणार? तुम्ही होतात का इथे? आणि मी इथे ओट्यावर लिहून ठेवलं होतं, कोणी पुसलं ते? मी पुसलं। अगं पण मी लिहून ठेवलं होतं तिथे, दिसलं नाही का तुला? का मुद्दाम सांगितलं नाहीस वहिनींना? मुद्दाम घाईघाईत पुसताना माझ्या लक्षात आलं नाही। कोणी पाहिलंय? निघते मी। अगं पण सिलेंडर तरी लावून देशील का? सिलेंडर लावत बसले ना तर ट्रेन चुकेल माझी। डबा नकोय आज मला, जेवेन मी बाहेरच। अगं पण मला सिलेंडर लावता येत नाही। येत नसेल तर आता शिकून घ्या वहिनी। ट्रेन चुकेल माझी, जाते मी। रमाकांत शेठ। अरे निशी, चल ये बस समोर, चेस खेळूया। बुद्धी आणि बळ या दोन्हीचा तुम्ही किती वाईट खेळ खेळता हे माहिती आहे मला। मी तुम्हाला फक्त एवढंच सांगायला आलोय, त्या महाजनांनी तुमचं जे काही देणं होतं ते सगळं फेडलंय। यापुढे तुमची बुद्धी आणि बळ त्यांच्या विरुद्ध लावू नका। अच्छा, एवढा काय रे तुला पुळकाच्या भिकारड्यांचा? आणि काय रे त्या पोरीचं काय? बोलू तिच्याशी? त्या फालतू पोरीसाठी मी माझा खेळ थांबू? खेळ सुरूच राहणार, एक एक मोहरा गारद होणार। शुभं करोति।